काटोल विधानसभा क्षेत्रामध्ये पांधन रस्त्याची धुमाकूळ सुरू आहे। आपण सध्या आहे काटोल तालुक्या अंतर्गत येणाऱ्या कोळंबी या गावामध्ये। या गावाचे जो नेहरा पासून जे शेती आहे वरोकर यांची ते बेलसरे यांच्या शेतापर्यंत हा पांधन रस्ता झालेला आहे। आपण सध्या आहे चिमोटे यांच्या शेताजवळ। या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत। सध्या पावसाचे सुद्धा वातावरण सुरू आहे। पहिल्याच पावसामध्ये हे जे आहे संपूर्ण हा रस्ता जो आहे पांधन रस्ता हा उखळून पडलेला आहे। गोटे सुद्धा आपल्याला वर आल्याचं दिसून येत आहे। संपूर्ण या ठिकाणी शेती परिसर आहे आणि या शेती परिसरामध्ये हा जो रोड उखळल्यामुळे हे पाणी सर्व या जो चिमोटे यांच्या शेतामध्ये गेलेलं असल्याचं आपल्याला दिसत आहे। पिकांची सुद्धा नुकसान झाल्याचं आपल्याला दिसत आहे। यामध्ये कुठलं मटेरियल वापरलेलं आहे निकृष्ट दर्जाचं या ठिकाणी आपल्याला हे जे काम झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। प्रत्येक ठिकाणी आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे मोठमोठे या ठिकाणी खड्डे सुद्धा पडलेले आहेत। 10 लाख रुपयाचा या ठिकाणी जे रोड आहे हा बनवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे, परंतु 10 लाख रुपयाचा निधी या ठिकाणी लागला किंवा नाही हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो। ठेकेदारांनी यामध्ये निष्काळजीपणा केल्याचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। विदर्भ अर्पण न्यूज तर्फे रितेश सिंगारे, काटोल।